नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण समीकरण हे टॉपिक पाहत आहोत आणि यामध्ये आपण समीकरण कशा पद्धतीने सोडवायचं असतं याविषयीची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समीकरणाशी संबंधित काही नियम पाहणार आहोत आणि हे जे नियम असणार आहेत हे नियम असतील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या संदर्भात. म्हणजेच काय, कुठलंही समीकरण आपल्याला जर दिलेलं असेल त्या समीकरणामध्ये जर एखादी संख्या आपल्याला मिळवायची असेल किंवा वजा करायची असेल किंवा त्या समीकरणाला एखाद्या संख्येने गुणायचं असेल किंवा भागायचं असेल तर याविषयी कुठली क्रिया जर आपल्याला करायची असेल तर त्या संदर्भात काय नियम आहेत ते आज आपण इथे पाहणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने आपण ते नियम इथे समजून घेणार आहोत. आता इक्वेशन म्हणजे समीकरण कुठलेही असेल तरी तुम्ही ते सहजरित्या सोडवू शकता. त्या संदर्भात आपण जवळपास 40 एक्झाम्पल्स पाहिलेले. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये समीकरणाचे हे जे नियम आहेत ते पाहणार आहोत आपण. आता यामध्ये सुरुवातीला बेरजे संदर्भात नियम काय तो पाहूयात. आता समजा आपल्याला एखादं समीकरण दिलेलं आहे. उदाहरणार्थ एक समीकरण घेऊया आपण इथे. 3x अधिक 5 बरोबर 7 हे एक समीकरण आपण इथे घेतलेलं आहे. आता समीकरणामध्ये काही वेळेस काय होतं की एखादी संख्या आपल्याला मिळवावी लागते. म्हणजे बेरीज मिळवायची म्हणजे आपण काय करणार आहे, बेरीज करणार आहे. तर अशा वेळेस आता समीकरणात तुम्हाला एखादी संख्या मिळवायची म्हणजेच काय, आता तुम्ही ती पर्टिक्युलर एका साइड मध्ये ती मिळवू शकत नाही. तुम्हाला दोनही साइड मध्ये मिळवावी लागेल. कारण आपलं जे समीकरण आहे हे समीकरण एक संतुलित समीकरण आहे, म्हणजे बॅलन्स समीकरण आहे. ठीक आहे. तर त्याचं जे बॅलन्स आहे ते योग्यरित्या राहण्यासाठी दोन्ही बाजूमध्ये ती संख्या आपल्याला मिळवावी लागेल. तर हा जो नियम बनतोय की जर समीकरणामध्ये तुम्हाला एखादी संख्या मिळवायची असेल तर ती दोन्ही बाजूमध्ये मिळवावी लागेल आणि ती सारखीच संख्या असणार आहे. म्हणजे बघा, मला जर समजा 4 ही संख्या मिळवायची तर 4 ही संख्या मला डाव्या बाजूला सुद्धा मिळवावी लागेल आणि उजव्या बाजूमध्ये सुद्धा मिळवावी लागेल. या पद्धतीने बघा, 3x अधिक 5 अधिक 4 केलेत मी इकडे डाव्या बाजूमध्ये, त्याच पद्धतीने उजव्या बाजूमध्ये सुद्धा अधिक 4 करायचे. याने काय होणार आहे, आपलं जे समीकरण आहे ते संतुलित राहील. त्याचं कुठेही त्याचं बॅलन्स जाणार नाही, जेणेकरून ते समीकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा जास्तीचा बदल होणार नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला समीकरणामध्ये कुठेही संख्या जर ऍड करायची असेल, मिळवायची असेल तर ती तुम्हाला दोनही बाजूमध्ये मिळवावी लागेल. ठीक आहे. आणि नंतर आपण ज्या पद्धतीने समीकरण सोडवतो त्या पद्धतीने समीकरण सोडून आपण या चलाची किंमत इथे काढत असतो. तर हा झाला बेरजे संदर्भातला नियम. यानंतर वजाबाकी संदर्भात असलेला नियम पाहूया. जसं बेरजेमध्ये एखादी संख्या म्हणजे तुम्हाला समीकरणामध्ये एखादी संख्या मिळवायची असेल तर दोन्ही बाजूमध्ये मिळवावी लागणार आहे. त्याच पद्धतीने जर तुम्हाला एखादी संख्या वजा करायची असेल तर ती तुम्हाला दोन्ही बाजूमध्ये वजा करावी लागणार आहे पहिल्या नियमासारखीच. ठीक आहे. तर पाहिजे एक उदाहरण घेऊया. हेच बघा, 3x अधिक 5 बरोबर 7 हे एक समीकरण आहे. आता या समीकरणामधून आपल्याला 3 वजा करायचे. मग 3 जर वजा करायचे असेल तर तुम्ही पर्टिक्युलर एका बाजूमधून त्याला वजा करू शकत नाही. तर वजा जर करायचे असेल तर तुम्हाला डाव्या बाजूमधून सुद्धा वजा करावे लागतील आणि उजव्या बाजूमधून सुद्धा वजा करावे लागतील. तर इथे कसं करेल मग आपण, 3x अधिक 5 वजा 3 डाव्या बाजूमध्ये 7 वजा 3. या पद्धतीने बघा, 3 ही संख्या दोन्ही बाजूमधून वजा केलेली आहे. ठीक आहे. जर आपण एकाच बाजूमधून जर वजा केली तर ते समीकरण आपलं बॅलन्स होणार नाही. यामुळे आपल्याला दोन्ही बाजूमधून सारखीच संख्या वजा करावी लागेल, जेणेकरून आपलं जे समीकरण आहे ते संतुलित राहील. ठीक आहे. तर एकंदरीत बेरीज आणि वजाबाकी दोघांचा नियम सारखाच आहे.
जर तुम्हाला कुठली संख्या मिळवायची असेल किंवा वजा करायची असेल समीकरणामध्ये, तर तुम्हाला त्या दोन्ही बाजूमध्ये ती एक तर मिळवावी लागेल किंवा वजा करावी लागणार आहे. तर या पद्धतीने हे नियम आपल्याला इथे वापरायचे आणि नंतर याची बेरीज वजाबाकी जे काय असेल त्याची कॅल्क्युलेशन करून चलाची किंमत आपल्याला इथे काढायची. आता 3 नंबरचा नियम बघा काय असणार आहे. तर यामध्ये बेरीज आणि वजाबाकी दोन्ही सोबतच असणार आहे, पण कशा पद्धतीने असणार आहे ते पहा. आता समजा आता अगोदर जे नियम बघितले आपण की कुठलीही संख्या तुम्हाला मिळवायची असेल किंवा वजा करायची असेल ती दोन्ही बाजूमध्ये तुम्हाला करावी लागणार आहे. पण काही ठिकाणी काय होणार आहे, समीकरण सोडवत असताना एखाद्या वेळेस अशी कंडिशन येऊ शकते की तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागत असते. मग ऍडजस्टमेंट करायची असताना मग त्यामध्ये इक्वेशन मध्ये म्हणजे समीकरणामध्ये कुठल्या तरी एकाच बाजूमध्ये एकच संख्या अधिक वजा करावी लागत असते. अधिक वजा केल्याने काय होणार आहे, ते जे समीकरण असतं ते बॅलन्स होत राहतं, आपलं संतुलितच राहत, ते असंतुलित होत नाही. आता पाहिजे कसं असणार आहे तर उदाहरणार्थ 3x अधिक 7 बरोबर 9. ठीक आहे, एक समीकरण आहे. आता मला या समीकरणामध्ये डाव्या बाजूमध्ये 5 ही संख्या अधिक आणि वजा करायची. या पद्धतीने 3x अधिक 7 अधिक 5 वजा 5 बरोबर 9. आता ही जी ऍडजस्टमेंट असते ही तुम्ही कुठल्याही साईडला करू शकता, डाव्या बाजूला करू शकता किंवा उजव्या बाजूला, तुम्हाला जशी गरज असेल त्या पद्धतीने. ठीक आहे, आता याने काहीच फरक पडत नाही, आपलं जे समीकरण आहे ते संतुलितच राहणार आहे. का, हे अधिक 5 आणि हे वजा 5 यांची जर आपण बेरीज करायची म्हणली, बेरीज वजा बाकी जे काय होणार असेल ते झिरोच होणार आहे. कारण ही धनसंख्या आहे ही ऋण, म्हणजे यांच्यामध्ये वजा बाकी होईल. 5 वजा 5 0, म्हणजे आपलं जे समीकरण आहे 3x अधिक 7 बरोबर 9 ते जसंच्या तसंच राहत आहे. म्हणजे आपलं जे समीकरण आहे ते संतुलित आहे. म्हणजे ही जी गोष्ट करतोय आपण हे फक्त ऍडजस्टमेंट आहे. काही वेळेस समीकरण सोडवण्यासाठी ऍडजस्टमेंट करावे लागते, त्यासाठी आपण एकच संख्या अधिक आणि वजाच्या स्वरूपात लिहित असतो. कारण त्याची किंमत जर केली, त्याची वजाबाकी जर केली तर ते झिरोच होणार आहे. त्याच्यामुळे आपलं जे समीकरण आहे ते संतुलित राहत. त्याच्यामुळे अधिक वजा ही जी पद्धत असते ती आपण कुठल्याही साईडमध्ये पर्टिक्युलर एका साईडमध्ये करू शकतो, दोन्ही साईडला करण्याची गरज नाही. ठीक आहे, कारण दोन्ही साईडला करण्याची गरज का नाहीये, कारण आपले जे नियम बघितले आपण पहिला आणि दुसरा त्याच्या नियमानुसारच ही गोष्ट चालते. का, आता जर समजा हे वजा 5 जर मी तिकडे घेऊन गेलो तर कसं दिसणार आहे, 3x अधिक 7 अधिक 5 बरोबर 9, हे वजा तिकडे गेल्यानंतर अधिक 5 होणार. तर पाहिजे हे कसं होतंय, अधिक 5 म्हणजे दोन्ही बाजूमध्ये 5 मिळवलेले हे तसंच दिसतंय. पाहिजे ते 3x अधिक 7 आहे ते, आणि इकडे हे 9, आणि दोन्ही ठिकाणी बघा दोन्ही बाजूमध्ये 5 मिळवलेले, म्हणजे आपला पहिला आणि दुसरा जो नियम आहे त्यालाच ते फॉलो करतंय, त्याच्यानुसारच आपण हे घेतो. ठीक आहे, तर ते जर आपण अधिक वजा हे दोन्ही एकत्र जर घेतले तर तुम्ही ते कुठल्याही एका साईडला घेऊ शकता. ठीक आहे, यानंतर आता गुणाकाराचा नियम पाहूया. जसं बेरीज आणि वजाबाकीचा नियम होता दोन्ही बाजूंना सारखाच, याच पद्धतीने गुणाकारासाठी सुद्धा तसंच आहे. जर तुम्हाला एखाद्या समीकरणाला गुणायचं असेल तर तुम्हाला दोन्ही बाजूंना गुणावं लागणार आहे, तुम्ही पर्टिक्युलर एखाद्या टर्मला गुणू शकत नाही. ठीक आहे, तर पूर्णच्या पूर्ण समीकरणाला तुम्हाला गुणावं लागणार आहे. पूर्ण समीकरणाला गुणायचं म्हणजे काय, तर ज्या दोन्ही बाजू असतात समीकरणाच्या त्या दोन्ही बाजूंना गुणायचं असतं. ठीक आहे, तर पाहते एक उदाहरण घेऊ आपण. 3x अधिक 4 बरोबर 2 एक समीकरण आहे. आता समजा या समीकरणाला आपल्याला 5 ने गुणायचं, मग 5 ने गुणायचं तर दोन्ही बाजूंना गुणावे लागणार आहे. या पद्धतीने ही आपली डावी बाजू 3x अधिक 4 गुणिले काय करावं लागेल ते 5 बरोबर आहे.
इकडे उजव्या बाजूला फक्त 2च आहे म्हणून 2 गुणिले 5 या पद्धतीने. या ठिकाणी बघा हा कंस आहे, तर कंस मध्ये जी टर्म्स आहे त्या प्रत्येक टर्मला 5 ने गुणायचं. बघा बाजूला गुणतोय म्हणजे याचा अर्थ काय, त्या बाजूमध्ये जेवढ्या काही टर्म आहे म्हणजे जेवढे काही पद आहेत त्या सर्व पदांना आपल्याला गुणायचं आहे. आता इकडे उजव्या बाजूमध्ये फक्त एकच पद आहे म्हणून एकाच पदाला इथे गुणणार आहे आपण. 2×5 = 10 होती बरोबर आहे. आणि या ठिकाणी बघा 2 पद आहेत तर 5 ने या दोघांनाही गुणायचे. अगोदर 3x ला 5 गुणिले 3x 5×3=15x होतील. नंतर अधिक आहे, नंतर 4 गुणिले 5 5×19 या पद्धतीने इक्वेशन मिळेल 15x + 20 बरोबर 10. या पद्धतीने हे इक्वेशन मिळणार केव्हा, 5 ने गुणल्यानंतर. अजून एक दुसरं उदाहरण पाहिजे. 2x - 3 = 4x + 2 एक समीकरण आहे. आता या समीकरणाला आपल्याला समजा 3 ने गुणायचं. 3 ने गुणायचं म्हणजेच काय, तर दोनही बाजूने 3 ने गुणावं लागणार आहे. या पद्धतीने 2x - 3 गुणिला 3 बरोबर 4x + 2 गुणिला 3. आता या ठिकाणी बघा कंसामध्ये जेवढी पद आहेत त्या सर्वच पदांना 3 ने गुणायचं. अगोदर 2x 3 गुणिला 2x 3 दुनी 6x, नंतर -3 गुणिला 3 -9 बरोबर इकडे 3 गुणिला 4x 4×3=12x, नंतर 2 गुणिला 3 2×3=6 अधिक 6. या पद्धतीने हे समीकरण आपल्याला इथे मिळणार आहे. तर एकंदरीत या पद्धतीने जर समजा तुम्हाला एखाद्या समीकरणाला गुणायचंय तर तुम्हाला दोन्ही बाजूंना गुणावं लागेल आणि त्या दोन्ही बाजूमध्ये जेवढे काही पद आहेत त्या सर्वच पदांना त्या संख्येने गुणावे लागणार आहे. यानंतर भागाकाराचा नियम पाहूया. सेम गुणाकारासारखाच आहे. या ठिकाणी सुद्धा जर समजा समीकरणाला एखाद्या संख्येने भागायचं असेल तर दोनही बाजूंना आपल्याला भागायचे सारख्याच संख्येने. ठीक आहे. तर या ठिकाणी एक उदाहरण घेतलेले आपण 8x - 4 = 12. आता या समीकरणाला आपल्याला 4 ने भागायचंय. 4 ने भागायचं म्हणजेच काय, दोन्ही बाजूंना 4 ने भागायचंय. तर डाव्या बाजूमध्ये बघा 8x - 4 आहे, याला कितीने भागणार आपण, 4 ने या पद्धतीने. ठीक आहे. इकडे काय बरोबर 12ला पण 4 ने भागायचं. ठीक आहे. आता या ठिकाणी एकच संख्या म्हणून ठीक आहे, इथे सहजरित्या आपण भाग देऊ शकतो. 4×1=4 4×3=12 बरोबर आहे. इथे उत्तर 3 मिळालं होतं. पण या ठिकाणी बघा 2 पद आहेत 8x आणि -4, तर याला सेपरेट भागावा लागणार आहे. तर हे जे 4 आहे छेदामध्ये हे 8x ला पण जाणार आणि 4 ला सुद्धा जातील. म्हणजे या पद्धतीने 8x आणि छेदामध्ये 4 नंतर -4/4 आणि इकडे काय असणार 3. तर इथे तुम्ही बघू शकता 4×1=4 4×1=4. इथे बघा 4×1=4 4×8 म्हणजे काय मिळेल 2x - 1 बरोबर 3. या पद्धतीने समीकरण इथे मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जर समीकरण दिलेलं असेल आणि एखाद्या संख्येने त्याला भागायचं असेल तर या पद्धतीने भागावं लागणार आहे. अजून एक उदाहरण पाहू. आता तेच पाहूया इथे 4x - 4 बरोबर 6x अधिक 8. आता या ठिकाणी दोन्ही साईडला 2-2 पद आहेत. इथे काय करणार आपण, इथे 2 ने भागूया. ठीक आहे. 2 ने जर भागलं तर या पद्धतीने मिळेल 4x - 4 आणि छेदामध्ये किती असणार आहे 2. इकडे 6x अधिक 8 छेदामध्ये किती असणार आहे 2 बरोबर आहे. आता हे 2 प्रत्येक पदाला जाणार आहेत. हे 2 4x ला पण भागेल आणि 4 ला सुद्धा. त्यांना सेपरेट लिहू शकतो आपण 4x/2 - 4/2
2 बरोबर इथे 6x/2 अधिक 8/2 या पद्धतीने आपण याला सेपरेट सेपरेट लिहू शकतो, कारण ही जी संख्या भागते ही प्रत्येक पदाला भागणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी सिम्प्लिफाय करता येईल. 2 2 2 4 2 2 2 4 2 2 2 6 2 2 2 8. ठीक आहे. हे समीकरण कसं मिळेल? 2x वजा 2 बरोबर 3x अधिक 4. तर या पद्धतीने आपण याला भागू शकतो. आता भागण्यामुळे काय होणार आहे? आपलं जे समीकरण आहे त्या समीकरणामधल्या ज्या संख्या असतात त्या ज्या जास्त मोठ्या असतील तर त्या लहान होऊ शकतात भागल्यामुळे. अशा पद्धतीने त्याला संक्षिप्त रूप देता येते. आणि गुणाकार असेल, बेरीज वजाबाकी, जसं जसं आपल्याला समीकरण सोडवण्यासाठी ज्याची गरज पडणार आहे त्या क्रिया आपण तिथे वापरत असतो. ठीक आहे. आता एक शेवटचा मुद्दा बोलूया. जर समजा गुणाकार आणि भागाकार एकत्र जर असेल त्याला कसं पाहायचं? आता यानंतर गुणाकार आणि भागाकार सोबत असतात. तर जसं बेरीज आणि वजाबाकीच होतं, कुठल्या तरी एकाच बाजूमध्ये आपण अधिक वजाच्या स्वरूपात संख्या लिहू शकतो. त्याच पद्धतीने जर समजा तुम्हाला पर्टिक्युलर एखाद्या टर्मला पूर्ण इक्वेशन मधून पर्टिक्युलर एखाद्या पदाला फक्त जर तुम्हाला गुणायचं असेल तर तिथे ऍडजस्टमेंट नुसार करावं लागणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला गुणाकार आणि भागाकार दोन्ही करावं लागणार आहे, जेणेकरून आपलं जे समीकरण आहे ते संतुलित राहायला पाहिजे. आता जसं की हे उदाहरण पहा, 6x/5 अधिक 3 बरोबर 4x/5. आता या ठिकाणी बघा, या पदाचा छेद 5 आहे, याचा पण 5 आहे. जर याचा जर 5 असता तर समीकरण सोडवायला अजून सोपं झालं असतं, सगळ्यांचं छेद सोपं सारखं असल्यामुळे. ठीक आहे. मग याचाही छेद 5 यायला पाहिजे. मग यासाठी काय करावं लागणार आहे? हे जे 3 आहे या 3 ला 5 ने गुणावं लागेल आणि 5 ने भागावं लागणार आहे. 5 ने गुणावं लागेल आणि 5 ने भागावं लागेल. तर ही झाली ऍडजस्टमेंट. तर ही तुम्ही कुठल्याही एका साईडला कुठल्याही साईडला कुठेही करू शकता समीकरणामध्ये कुठल्याही पदासाठी. ठीक आहे. असं काही नाही की तुम्ही डाव्या बाजूलाच करायला पाहिजे किंवा उजव्या बाजूलाच करायला पाहिजे किंवा एकाच पदाला, तुम्ही कुठल्याही पदाला ते करू शकता. तर या ठिकाणी 6x/5 अधिक, तर या ठिकाणी काय करावं लागेल? या 3 ला मी 5 ने गुणतोय आणि 5 ने भागतोय. 5 ने भागतोय आणि इकडे काय 4x/5. आता या ठिकाणी बघा सगळ्यांचा छेद 5 दिसतोय. आता इथे 5 ने गुणलंय, इथे 5 ने भागलंय. तर हे एकमेकांसोबत कॅन्सल पण होतील करायचे म्हटले तर. आणि हे जर कॅन्सल केले तर आपलं जे ओरिजिनल इक्वेशन आहे ते आपल्याला परत मिळते. म्हणजे ही सरळ सरळ काय झालेली, ही झालेली ऍडजस्टमेंट. ही काय झालेली ऍडजस्टमेंट. तर ही पर्टिक्युलर एका पदासाठी कुठेही आपण करू शकतो. ठीक आहे. याने समीकरण आपलं संतुलित राहणार आहे, काहीही फरक पडणार नाही. ठीक आहे. तर ही पर्टिक्युलर एका पदासाठी आपण ही ऍडजस्टमेंट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांचे सर्व नियम पाहिलेले आहेत. तर खरं तर हे नियम आपण सुरुवातीलाच पाहायला पाहिजे होते, पण सुरुवातीला का नाही पाहिले? की जेणेकरून तुम्हाला समीकरण काय असतं, समीकरण कसं सोडवावं लागतं, या सर्व गोष्टींची माहिती असायला पाहिजे. त्यासाठी आपण हे नियम नंतर घेतलेले आहेत. ठीक आहे. तर यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये आपण 2 चलातील समीकरण कशा पद्धतीने सोडवायचे ते पाहणार.